लक्ष द्या, ऐका. तुमच्या स्वप्नात सुद्धा तुम्हाला दुःख कधीच होणार नाही. फक्त मी सांगतो तेवढा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनात पाळला तर. सांगू का? बोला की. खरं सांगा, इमानदारीने सांगा. आत्तापर्यंत एवढी चांगली ऑफर कोणत्या तरी कीर्तनकाराने तुम्हाला दिली का? कोणीतरी म्हणलं असेल नामस्मरण करा, कोणीतरी म्हणलं असेल वारी करा, कोणीतरी म्हणलं असेल अन्नदान करा तर सुख होईल, आहे की नाही? आज आपण किती सवलत दिली, किती सवलत दिली. याच्यातलं काहीच नाही केलं तरी सुद्धा कदाचित चालेल. फक्त मी सांगतो तेवढा मंत्र तुम्ही तुमच्या जीवनात पाळा, कधीच दुःख होणार नाही. बघा कशी योजना आहे आपली, बघा काय स्कीम आहे आपली. होता का सदस्य? केबीसीच नव्हे. ऐका, लक्ष द्या. उगा तुम्ही माझ्या प्रेमाची जिव्हाळ्याची माणसं म्हणून तुमच्यासाठी हा खास माल आज बाहेर तुमच्यासाठी. नाही, खरं सांगा गड्यानो, खरे सांगा. आतापर्यंत कोणीतरी तुम्हाला असं म्हटलं का काही नाही तुम्हाला कधीच सुख होणार, दुःख होणार नाही असं सांगतो? सांगतो. फक्त तुम्ही तेवढा मंत्र जीवनात पाळा, बस तुम्हाला कधीच दुःख होणार नाही. सांगू मंत्र? सांगू का? मंत्र सांगू? ठीक आहे. पेन असेल तर लिहून घ्या, लिहून घ्या. या जगामध्ये ऐका, जीवनामध्ये कधीही दुःख होऊ नये असं वाटत असेल तर या जगामध्ये वागत असताना असं वागा. आता मंत्राची महत्वाची अक्षर सुरू झाली. दुहेरी अवतरण चिन्हात आता लिहा. आता सांगा लागलो मंत्र. या जगामध्ये वागत असताना असं वागा, या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. मंत्र संपला. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. जर तुम्हाला दुःख झालं कीर्तन करायचं बंद करेन. जाहीर जाहीर सांगतो. फक्त जगात वागत असताना कसं वागायचं? या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. जमेल का? अहो जमेल का तुम्हाला? आणि तुम्हाला जमेल असं सांगायला मला काही वेळ लागलं? लोक म्हणतील महाराज फार बरं वाटलं होतं राव. काय ऑफर दिली तेव्हा? काय ऑफर होती तुमची? दुप्पट, 2 महिन्यात दुप्पट, महिन्यात दुप्पट. काय ऑफर होती राव. जमिनी विकू विकू सोनं घाण ठेवू ठेवू. आता अवघडच झालं. तर चला, तुम्हाला जरा मंत्र थोडा अवघडच वाटला आहे ना? अवघड जाऊ द्या, तुम्ही प्रेमाचीच माणसं म्हणून तुमच्यासाठी म्हणून मी खास दुसरा त्याला और सांगतो. दुसरा मंत्र सांगतो, बरोबर? ऐका. या जगात आपलं कोणीच नाही असं समजून वागा. आणि ऐका, हा पहिला मंत्र जर तुम्हाला शक्य नसेल तर मग दुसरा सांगतोय. दुसरा ऐका. हे सगळं जग आपलंच आहे असं समजून वागा. मंत्र संपला. हे जमेल? हे जमेल? हे जमेल का? जमेल ना? ठीक आहे. मग तुम्ही प्रत्येकाने तुमच्या तुमच्या नावची 2-2 एकर जमीन माझ्या नावची करा. नाही, आता कसं आहे, हे सगळं जग कुणाचं? मग मी लोकांचं आहे का? काय हरकत आहे? 2-2 एकर सगळ्यांनी माझ्या नावावर केलं. इकडच्याच तारखा घेतो, इकडच आपलं राहतो. पण मला वाटतंय तुम्हाला हे सुद्धा शक्य नाही. आणि मग ध्यानात ठेवा, कितीही कीर्तन आहे का दुःख जातच नाही. वादच नाही. हे दोन्हीही मंत्र संतांनी आपल्या जीवनात अनुभवलेत. घड्याळ पुढे चाललंय.
प्रमाण फक्त नुसती म्हणतो, दोन्हीही मंत्र संतांनी आपल्या जीवनात अनुभवलेत. विचारा जगद्गुरु तुकोबारायला, तुमचे या जगात कोण आहे का? महाराजांनी उत्तर दिले, देश वेश नव्हे माझा सहज फिरता सहज फिरता करू सत्ता कवलावरी कोठे स्थिर राहील कोठे स्थिर राहील पाय डोळे म्हणता माझे ती कैसा मोका दिलो पाय डोळा म्हणता माझे ती कैसा मोका दिलो बरोबर नाही दोन्ही अंध पांगुळ झालो आता माझी करी चिंता दान देई भगवंता माझी पोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता माझी करी चिंता दान देई भगवंता माझी पोटी नाही कोणी निर्वी सज्जन संता. या जगात आपलं कोणीच नाही, यही सिद्धांतावर संतांचं जीवन आलंय. किंवा हे सगळं जग आपलंच आहे, यही सिद्धांतावर आहे. जगदाकारी झाली सत्ता, वारोन गेले पराधीनता, अवघे आपुले लाजानी चिंता दुरावली. सगळं आपलंच आहे, यही सिद्धांतावर त्यांचं जीवन आहे. किंवा या जगात आपलं कोणीच नाही, यही सिद्धांतावर त्यांचं जीवन आहे. हेतू इतकाच आहे. म्हणून जीवनामध्ये तुमच्या माझ्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संकोचित परिचिन्न न राहता तो व्यापक बनला पाहिजे. थोडक्यात आपल्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय संसार आहे, विषय आहे. साधूच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय देव आहे आणि देवाच्या अंतःकरणातील प्रेमाचा विषय मात्र भक्त आहे.